आज आपण तिळाचे लाडू करणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी 1.5 किलो तीळ घेतलेले आहे. ते स्वच्छ निवडून आणि बारीक असे मातीचे खडे असतात त्याच्यामुळे निवडलेले, व्यवस्थित स्वच्छ केलेली. त्यानंतर मी इथे 1.5 किलो गूळ बारीक करून घेतलेला आहे, सुरीने कापून घेतलेला आहे असा. आणि आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता सर्वप्रथम आपण ही तीळ भाजून घेणार आहोत. थोडी हलकीशी अशी थोडी भाजून घ्यायची आहे, म्हणजे जो कच्चापणा राहील तो निघून जाईल. आता आपली तीळ अशी खमंग अशी खरपूस भाजली गेलेली बघू शकता. आता मी हे कढईत काढून घेते. आता याच कढईत आपल्याला पाक करायचा आहे. आता आपण थोडं पाणी टाकलेले, याच्यातच आता गूळ टाकणार. आता आपला गूळ विरघळण्यास सुरुवात होत राहिली. आणि त्याच्यात आपल्याला थोडंसं आता तूप टाकायचंय, चमच्याभर. आपोआप आता पाण्यात तो विरघळणार आहे. थोडं पाणी टाकलेलं आहे पाक होईपर्यंत. आता आपला गूळ सर्व विरघळलेला आहे आणि आता थोडंसं 5-1 मिनिटं त्याला उकळू द्यायचं आहे, म्हणजे आपला पाक तयार होईपर्यंत. आता आपला पाक कसा तयार आहे ओळखण्यासाठी आता इथे मी छोट्या डिशीमध्ये पाणी घेतलेलं आहे. आपण थोडे थेंब टाकूया. बघा आपोआप गोळी तयार होती, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. आता मी हे बघू शकता असा गोळा तयार होतो. बघा आपला पाक तयार आहे. आता आपण लगेच याच्यात तीळ घालणार आहोत. आता आपल्याला तीळ आणि हा गुळाचा पाक एकजीव करून घ्यायचा आहे. गॅस बंद केलेला आहे मी, फक्त कढई गॅसवरच. आता आपल्याला हे सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं गार व्हायच्या अगोदरच आपल्याला हे लाडू बांधायचे. मिश्रण थोडं गार झालेलं आहे. मग आता आपण लाडू बांधून घेऊ. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाडू करू शकता, लहान मोठे. आता मी अशाच प्रकारे मध्यम अशा प्रकारचे लाडू मी सर्व बांधून घेणार आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू करून घेतलेले आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. आणि जसं आपण तीळ घातले, गूळ आणि तिळाचे केले त्या पद्धतीप्रमाणे आपण शेंगदाण्याचे किंवा पंढरपूर डाळीचे त्याचेही लाडू करू शकतो, चुरमुऱ्याचे करू शकतो. करायला रेसिपी खूप सोपी आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.